रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की जेव्हा मला त्रास होत होता तेव्हा तू माझ्यासोबत होतीसच ना, तेव्हा आपलं नातंही कोणतं नव्हतं. जेव्हा मधमाशा जेव्हा मला त्रास देत होत्या, मला त्यांनी पार सोलून काढलं होतं, तेव्हा माझ्यासोबत कोण होतं? तूच होतीस ना. तेव्हा आपल्यामध्ये कोणतंही नातं नव्हतं, तरीसुद्धा त्या सगळ्यातून तू मला वाचवलंस, हे मी कधीही विसरू शकत नाही. आणि त्याच हक्काने आता मी तुझी मदत करतोय, माणुसकीने. चालणार आहे का बघ. मग आता जेव्हा हे सगळं काही दुष्यंत म्हणतो ना, तेव्हा मात्र कृष्णाला दुष्यंतच्या हाताला झालेली जखम आणि या सगळ्या गोष्टी जाणवू लागतात. आणि ती म्हणत असते की हे काय, तुम्हाला तर किती लागलं आहे, या सगळ्याचा किती त्रास होत असेल तुम्हाला, असंही ती आता म्हणत असते. मग आता तुझ्या मनाला झालेल्या जखमा यापेक्षा हे कमीच आहे, कारण तुला जितका त्रास होतोय ना तितका त्रास मला होत नाही आहे, असं देखील तो आता तिला म्हणत असतो. आणि तिला आता कपडे काढून द्यायला मदत करतो. मग आता तो हळूवारपणे तिला उचलतो, कारण ना तिच्या हाताला सुद्धा त्याच्या लागलेलं असतं. जो दिवा त्याने हातामध्ये धरलेला असतो ना, त्या दिव्यामुळे ना त्याचा हात ना आता चांगलाच भाजून निघालेला असतो. मग आता तिला वाटत असतं की आपल्यामुळे ह्यालाही त्रास होतोय. दुसरीकडे आता पूजा जी आहे ती आता उपमा बनवत असते. ती आता सांगू लागते की उपमा झाला आहे बनवून. मग उपमा बनवून झाला आहे तर त्यात ना थोडंसं विष टाक, असं सावित्री म्हणते. मग आता सावित्रीला पूजा म्हणत असते की असं का म्हटलीस ग, काय झालं आहे आई. अगं तू बघतेस का, त्या आणि कसं त्या दुष्यंतला आपलंसं केलं आहे आणि आपल्या बाजूनं वळवलं आहे. मग तू हा विचार कसा काय करू शकतेस, असंही आता म्हटलं जात असतं. मग आता आपल्याला तिला जर मारायचं असेल तर काही ना काही करायला लागणारच आहे ना. विष नसेल ना तर काहीतरी कर, म्हणजे कसं जरा जास्तच ना थोडंसं मुद्दामून ना तिखट घाल, म्हणजे कसं त्या तिखटानं तरी मरायला हवी ती पोर. नुसता वैताग आणून ठेवलाय. आधीसुद्धा आयुष्यात होती आपल्या तेव्हाही, आणि आतासुद्धा हे लग्न करून घ्या घरात गेली आहे तेव्हाही आपल्या 5वीला पुजलेलीच आहे ती. तेवढ्यातच ना आता तिथे बायजाबाई आलेल्या असतात. बायजाबाई तिथं आल्यानंतर इकडे मात्र आता त्या म्हणू लागतात की आता पूजे, तुला पुढचं काम करायचं आहे. आतापर्यंत मी साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा वापर करून या कृष्णाला घराबाहेर काढण्याचा विचार केला होता, पण या सगळ्या गोष्टी फेल झाल्या. मग आताच तुला तुझी नौका पार करायची आहे, असं देखील बायजाबाई आता पूजाला सांगत असतात. पूजा आता बायजाबाईंकडे बघतच राहते. तर बायजाबाई पूजाला सांगत असतात की बघ, मी ठरवलं आहे, अगदी तुला तसंच करायचं आहे. डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिच्या समोर जाऊन तिच्या मनामध्ये असं काही पेरायचं ना की ती पुन्हा या घरात ना उभं राहायला सुद्धा यायला नको, अशा गोष्टी तिच्या मनामध्ये टाकून द्यायच्या. मग ती काही घरात येत नसते. मग या घरामध्ये तुझी यायची जागा मोकळी. आता बायजा ही पूजाला सांगू लागते. त्यावर पूजा आता तडक हॉस्पिटलमध्ये जाणार असते. तर कृष्णा जी आहे तिला सावरत आता दुष्यंत तिला म्हणत असतो की थांब, तू अशीच थांब, मी तुझे कपडे तुला घालून देतो. मग आता या सगळ्या गोष्टी ना एका पॉईंटला जाऊन ना कृष्णासाठी नको असतात, कारण कृष्णाला माहिती आहे की आता या दोघांमध्येही कोणतंही नातं राहिलेलं नाही आहे. मग आता तीही विचार करते की नको, काही झालं तरी आता यांच्यामध्ये काही नातंच आपल्यामध्ये उरलेलं नाही आहे, मग ह्यांच्याकडनं आपण कपडे तरी कसे काय बदलून घ्यायचे. म्हणूनच ती आता म्हणत असते की नको, माझं मी करेन, तुमची गरज नाही आहे. दुष्यंतच्या सुद्धा मनाला लागतं. दुष्यंतही विचार करत असतो की हे सगळं काय होऊन बसलं, म्हणजेच तिला होणारा त्रास आणि या सगळ्या गोष्टींना आता दुष्यंतला समजत असतात. पण दुष्यंतसुद्धा विचार करत असतो की आपल्याला कृष्णानं कुठंतरी माफ करावं, पण कृष्णाच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी सारख्या फिरत असतात ना, त्यामुळे कृष्णा आता हतबल झालेली असते. ती या सगळ्या गोष्टींना विसरू शकत नसते.
आणि त्यामुळेच ती आता शांत असते आणि दुष्यंतला तिकडनं जायला सांगते. दुष्यंतला जेव्हा आता ती तिकडनं जायला सांगते तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की या सगळ्या गोष्टी आता कधीच शक्य होणार नाही आहेत. सॉरी दुष्यंत सरकार, असं बोलूनच ती आता दुष्यंतला बाहेर पाठवून टाकते. दुष्यंत बाहेर येतो आणि तो मात्र आता विचार करत असतो. कृष्णाला दुष्यंतसोबत असं वागताना त्रास होत असतो, पण ती तरी काय करणार. तिच्यासमोर ज्या ज्या काही गोष्टी आल्या होत्या त्यानुसारच ती वागत होती. बाहेर भक्तीही थांबलेली असते आणि दुष्यंत भक्तीच्या समोर जाऊन उभा राहतो. त्याच वेळेला आता भक्ती दुष्यंतला म्हणत असते की भाऊजी, मगाशी तुम्हाला मी खूप काही बोलले. खरंच मला हे सगळं बोलण्याचा उद्दिष्ट नव्हता. मला असं वाटलं की या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात, पण नंतर मी बी विचार केला की नाही, माझंच कुठंतरी चुकते. म्हणजेच ना, मला लक्षात आलेलं आहे की या सगळ्याच्या मागे तुमची चूक नाही. उलट तुम्ही या सगळ्या परिस्थितीतसुद्धा ना किती सगळं सावरून घेतलं आहे. पण तुम्ही ना काही झालं ना तरीसुद्धा कृष्णाला अंतर देणार नाहीत ना. मग आता दुष्यंत हा सांगू लागतो की कृष्णा हा माझा जीव की प्राण आहे. मी माझ्या जीवापलीकडे कृष्णाला जपतो. मग मी कृष्णाला का सोडून जाऊ. मला उलट कृष्णा हवी आहे, पण कृष्णा आता कोणत्याच गोष्टी समजून घ्यायला तयार नाही आहे. मला कळतंय की या सगळ्या गोष्टीचा तिला त्रास होत असणार आहे, पण मला जेव्हा बऱ्याच गोष्टी कळल्या होत्या ना तेव्हा मलाही असाच त्रास झाला होता. तो त्रास तर मी कोणालाही सांगू शकत नव्हतो. मला भरपूर त्रास झाला होता आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचं सुद्धा माझं तेच कारण आहे. पण मी आता या सगळ्याबद्दल तुर्तास तरी कोणाला काहीच बोलू शकत नाही. म्हणजेच पूजाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्या होत्या ना त्याच गोष्टी ना आता मात्र त्याला आठवू लागतात आणि त्यामुळेच ना आता तो जरा त्या विचारांमध्ये हरवलेला असतो. मात्र आता भक्ती जी आहे ती बरोबर दुष्यंतच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. ती म्हणत असते की तुम्ही असे खचून जाऊ नका दाजी, मी आहे दाजी, मी बघते कसं काय करायचं आहे ते, पण तुम्ही असं स्वतःला हरवू नका. आम्ही आहोत, आम्ही कृष्णाला समजावू, असं देखील भक्तीचं म्हणणं असतं. भक्ती आता जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते ना तेव्हा कुठे जाऊन दुष्यंतला सुद्धा बरं वाटतं. तो विचार करतो की नक्कीच कृष्णा माझी कधी होईल. म्हणजे आधी हे लग्न मी कर्तव्य म्हणून केलं होतं, पण माझं खूप जास्त प्रेम आहे कृष्णावर. तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. मला या सगळ्या गोष्टी ना आता कळून चुकल्या आहेत. माझं प्रेम पहिलं आणि शेवटचं कृष्णाचं आहे देखील आता तो त्या भक्तीला सांगत असतो. भक्ती जेव्हा हे सगळं काही ऐकते तेव्हा मात्र आता दुष्यंत भक्तीला म्हणत असतो की तू तरी मला समजून घेऊ शकतेस ना. भक्ती म्हणते दाजी, मी तुम्हाला समजून घेतच आहे ना, म्हणूनच तर तुमच्या या सगळ्या गोष्टी मला पटलेल्या आहेत. कृष्णाचं आता चुकत असेल, नाही कृष्णाचं यामध्ये काहीच चुकत नाही आहे. खरं तर ना माझीच चूक झाली आहे. मीच कृष्णाला सगळ्या काही गोष्टी सांगून टाकायला हव्या होत्या, पण मी नाही सांगितल्या आणि त्यामुळे हे सगळं झालं आहे, असं देखील आता दुष्यंत भक्तीला बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अढळराव आणि कृष्णा हे दोघंही जण चहा पित असतात. दोघंही जण जेव्हा चहा पितात ना तेव्हा मात्र आता इथे अढळराव कृष्णाला समजवायचा प्रयत्न करत असतात आणि कृष्णाला पार लग्नाच्या सुरुवातीपासूनची कहाणी व्यवस्थितपणे सांगू लागतात. म्हणजेच तुमच्या लग्नामध्ये जेव्हा घडला होता प्रसंग तो आठव. म्हणजेच तुझं आणि दुष्यंतचं लग्न झालं होतं, त्यावेळेला दुष्यंतने हे लग्न एक कर्तव्य म्हणून पार पाडलं होतं. हे याबद्दलसुद्धा तुला तर माहीतच आहे ना. मग आता अढळरावांकडे ती फक्त बघत असते, कारण तिला अढळरावांचं बोलणं थोडं का होईना आता पटत असतं. त्यामुळे ती फक्त या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन बघत असते. तर दुसरीकडे मात्र आता अढळराव तिला हेही सांगतात की ज्या दिवशी म्हणजे लग्न झालं त्याच दिवशी त्याने एक सांगितलं की हे लग्न जे आहे ते फक्त त्याने कर्तव्य म्हणून केलं आहे. मग याचाच अर्थ त्याने किती गोष्टी सावरून घेतल्या याचा विचार तू करतेस का. बघ ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तू विचार कर. म्हणजे त्याने तुझ्याकडे मन मोकळं केलं, सगळं काही सांगितलं, पण तू बघितलंस का की त्याने घरात जरी त्या मुलीला आणलेलं असलं तुझ्या बहिणीला पूजाला, तरीसुद्धा दोघांमध्ये किती अंतर होतं. दोघंही जण एकमेकांपासून किती लांब राहायचे. जर ठरवलं ना तर
तो काहीसुद्धा करू शकला असता, पण तरीसुद्धा ना त्याने स्वतःच्या मनाला ताबा ठेवला. त्याने या सगळ्यातून बाजूला राहायचा निर्णय घेतला. पण या सगळ्यामध्ये तू विचार करतेस का की आपला दुष्यंत किती मनानं साफ आहे ते. त्याने जर मोका मिळाला असता, संधी मिळाली असती तर कधीच चान्स मारला असता. आणि या सगळ्यामध्ये अंतर ठेवलं. त्याला त्याचा भूतकाळ तुझ्यापर्यंत सांगावंसं वाटला नाही. याचं एकमेव कारण जे आहे ते खरं तर खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच त्याला असं वाटत होतं की या भूतकाळात आपण अडकून न राहता आता आपण वर्तमान आणि भविष्याकडे बघून जगायचं, म्हणजेच तुझ्याकडे बघून, असं त्याने ठरवलं होतं. आणि त्याने ज्या गोष्टी ठरवल्यात ना त्या एकदम परफेक्ट आहेत. त्याचं काही चुकत नाही आहे. तो एकदमच बरोबर करतोय. आणि तू थोड्या गोष्टी लक्षात आण ना. म्हणजे जर दुष्यंतला करायचं झालं असतं तर त्याने कसं बी केलं असतं. पण तो मुलगा ना खरंच मनाचा सच्चा आहे. मी त्याचा बा म्हणून तुला सांगतोय. तो जरी माझ्याशी बोलत नसला ना तरी त्याच्या मनामध्ये ज्या काही गोष्टींची जी अफरातफर होत असते ना त्या गोष्टी मला माहिती असतात. तो कधीही आपल्या आईच्या विरोधात न जाणारा फक्त तुझ्यासाठी त्याच्या आईच्या विरोधातही गेला. तू या सगळ्या गोष्टी कशा काय विसरू शकतेस. जेव्हा ते चोरीचं प्रकरण झालं होतं तेव्हाही तो तुझ्या बाजूनं उभा राहिला होता. अख्ख्या गावकऱ्यांसमोर त्याने तुझी बाजू घेतली होती. म्हणजेच त्याचं तुझ्यावर किती प्रेम होतं यावरूनच तर सिद्ध होतं येते. मग त्याने कर्तव्यापोटी केलेल्या लग्नाचं रूपांतर जर प्रेमात होत असेल तर त्यात काय बिघडलं सांग पोरी, सांग. मला वाटतंय ना तू कुठेतरी चुकतेस बघ. तुला असं वाटत असेल की आबा काय समजवतोय, पण आबा जे समजवतोय ना ते चांगलंच समजवतोय. तू एका वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करून बघ. कारण हा आबा कधीच खोटं बोलत नाही. उलट आहे ना तू ह्या बायझाला संपवण्यासाठी जे काही घरात गृहप्रवेश केलास ना तेव्हाच मी ठरवलं की ही पोरच काही तर करू शकते. कारण या घराचं, या गावाचं जर कल्याण करायचं असेल ना तर सगळी जबाबदारी तुझी आहे. आणि जर तू आता मध्येच अशी संधी सोडलीस, साथ सोडलीस तर हातात ना सगळं निसटू शकतं. त्यामुळे जे काही करशील ते विचार करून कर. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात अनेक विचार सुरू असतील. हे सगळं असं झालं आहे पण या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस गं. तू पुढचा विचार कर. म्हणजे आता जर दुष्यंत तुझा आहे तर तो कशाला दुसरीकडे जाणार आहे. आणि जर त्याच्या मनात तुझ्या बहिणीबद्दल काही असलं असतं तर जेव्हा तो तिला घरी घेऊन आला तेव्हाच त्याच्यामध्ये दोघांमध्येही नक्कीच तुला जाणवलं असतं की काहीतरी आहे. पण नेहमीच तो अंतर ठेवून होता. त्याला जाणीव होती त्याने तुझ्यासोबत लग्न केलेलं आहे आणि तो तुझ्या प्रेमातही आहे. त्यामुळेच ना मीही बघितले त्याच्या मनामध्ये असलेलं, त्याच्या डोळ्यामध्ये असलेलं तुझं प्रेम. मग आता या सगळ्या जुन्या गोष्टींच्या भूतकाळाशी घुसण्यापेक्षा भविष्याकडे, वर्तमानाकडे लक्ष दे पोरी. मला तर हे असंच वाटतं. असं देखील आढळराव आता कृष्णाला सांगून समजावत असतात. कृष्णाला जेव्हा ते समजवतात ना तेव्हा ते चहा पीत बोलत असतात. पण आता कृष्णाला सुद्धा कुठेतरी असं वाटत असतं की आढळराव एकदम करेक्ट बोलत आहेत. आणि चहा पीत असताना तिचा चहा आता थंडसुद्धा झालेला असतो. आढळराव बोलतात की हे बघ, आपण बोलत बसलो आणि पोरी तुझा चायही थंड झाला. दे तुझा कप, मी तुझा चहा गरम करून आणतो. असं देखील आढळराव आता बोलत असतात. आढळरावांनी चांगलाच कृष्णाला मंत्र दिलेला असतो. आढळरावांच्या कानमंत्रामुळे आता कृष्णासुद्धा पॉझिटिव्हली कुठेतरी विचार करायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे आता डॉक्टरांनी दुष्यंतला बोलवलेलं असतं. तर डॉक्टरांनी जेव्हा दुष्यंतला सांगितलेलं असतं की जरा केबिनमध्ये या तेव्हा दुष्यंत घाबरलेला असतो. दुष्यंतला वाटतं की काय पुन्हा झालं आहे का कृष्णाच्या बाबतीत, रिपोर्ट तर नॉर्मल असतील ना, असे अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. त्याच वेळेला डॉक्टर सांगतात की रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत आणि त्याचसाठी तर तुम्हाला बोलवले, त्यांना आजच आपण डिस्चार्ज देऊया. या गोष्टी जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा मात्र इकडे असणाऱ्या दुष्यंतला खूप जास्त आनंद होतो. आणि दुष्यंत जो आहे तो तर आता पाहतच राहतो. दुष्यंत म्हणतो की चला बरं झालं कृष्णाला डिस्चार्ज मिळाला. दुसरीकडे आता कृष्णा ही बसलेली असते. तेवढ्यातच पूजा तिच्यासाठी डब्बा घेऊन आलेली असते.
एवढे दिवस पूजा ही कधीच कृष्णाच्या जवळ जात नव्हती. ही कृष्णा पण किती मूर्ख आहे ना. आता ह्या पूजाला स्वतःचा डाव साधायचा आहे आणि त्यामुळे ती कृष्णाच्या जास्त जवळ यायचा प्रयत्न करते. कृष्णाला येऊन आधी मिठी काय मारते आणि ती म्हणत असते की कृष्णा, तुझ्या असा ॲक्सिडेंटबद्दल कळलं ना तेव्हा मला किती त्रास झाला. मी भयंकर अशा संकटात होते. मला असंच वाटत होतं की काय झालं ते माझ्यामुळेच हे सगळं झालं ना गं. सॉरी हां, खरंच सॉरी. माझं प्रेम माझ्यापासून लांब झालं ना. म्हणजे मला मम्माने सांगितलं की इतके दिवस माझी मेमरी लॉस झाली होती. पण तुला मी काय सांगू, डीच माझं पहिलं प्रेम होतं. पुण्यामध्ये असताना माझं आणि डीचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम होतं आणि आमच्या प्रेमाचं रूपांतर आम्ही लग्नातही करणार होतो. म्हणजे तुला सांगू का, कोल्हापुरात यायच्या आधी पुण्यामध्ये आम्ही दोघंही जण एकत्र असायचो. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आम्ही ठरवलंसुद्धा होतं की लग्न करायचं. लग्न करण्याचं ठरवलेलं असतानाच तो मध्येच कोल्हापुरात आला आणि त्याने नंतर रिटर्न यायचा निर्णय घेतलाच नाही. त्याने तुझ्यासोबत लग्न केलं. म्हणजे त्यावेळेला माझ्या मनाची स्थिती काय झाली असेल याचा विचार करतेस का गं कृष्णे, मला माहिती आहे की मी तुझ्या संसारात ढवळाढवळ केली, पण त्यासाठी खरंच सॉरी. पण मला तुझ्या आता संसारात यायचं नाही आहे. माझ्या मनामध्ये जे होतं ते मी तुला सांगायचा प्रयत्न केला. कारण आता माझा डी राहिलेला नाही आहे, तुझा झाला आहे. तुझा दुष्यंत झाला आहे असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता ती या सगळ्या गोष्टी बोलत असते ना, तेव्हा मात्र आता कृष्णा तिच्याकडे पाहतच राहते. कृष्णा तिला म्हणत असते की पूजे शांत हो, त्रास करून घेऊ नकोस. तर आता पूजा मात्र म्हणत असते की काय बोलू तुला, म्हणजे आमच्या दोघांचं प्रेम इतकं होतं ना की आम्ही सगळं प्लॅनिंग फ्युचरचं करून ठेवलं होतं. लग्न करायचं आणि मग दोघांचाही संसार करायचा. पण या सगळ्याला नजर लागली. दुष्यंतला कोल्हापुरात यावं लागलं आणि दुष्यंतने तुझ्यासोबत लग्न केलं. मग माझ्या स्वप्नांचा सगळा चुराडाच झाला. पण नाही, उलट माझ्या बहिणीच्या आयुष्यात एक चांगला मुलगा आला आहे ना, हे ऐकूनच मला बरं वाटलं. तुझं आणि डीचं लग्न मी ॲक्सेप्ट केलं आहे असं देखील उगाचच तोंड देखलेपणा करून आता इकडे पूजा बोलत असते. पूजा जेव्हा हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही कृष्णा मात्र पूजाकडे पाहत असते. पूजा हे सगळं सांगताना रडत सांगत असते. पण पूजाला जो डाव साधायचा असतो त्यामध्ये हे रडणं खरंच आहे आणि त्यामुळेच आता ती कृष्णाकडे आलेली असते. कृष्णाला हे सगळं ऐकूनच रडू येतं. कृष्णालासुद्धा धक्का बसतो आणि त्याच वेळेला तिला असं वाटतं की या दोघांच्याही प्रेमामध्ये मी आलेली आहे आणि म्हणूनच ती आता रडू लागते. पण दुसरीकडे मात्र पूजा सांगत असते की तुझा संसार चांगला चालला आहे ना, हे ऐकूनच मला बरं वाटले. दोघंही कायम असेच सोबत राहा, मी तुम्हा दोघांच्याही मध्ये येणार नाही असं देखील आता पूजा रडत कृष्णाला सांगत असते. आणि त्याच वेळेला आता ती असं सांगत असते की तिला आता हा डी नकोच आहे. हा सगळ्यामागे तिचा मेन हेतू असतो, बायजाबाईंनी सांगितलेलं असतं त्या पद्धतीनेच ती आता वागत असते. तिचं जे काही प्लॅनिंग असतं ना ते भयंकर असतं आणि ते प्लॅनिंग मात्र आता ते फक्त आणि फक्त तिलाच कळू शकणार असतं. म्हणूनच तर ती रडून नाटक करून कृष्णासमोर या सगळ्या गोष्टी बोलते. मग आता ती म्हणते की चल, तुझ्यासाठी उपमा आणला आहे, तेवढा तो खाऊन घे, नाही तर तो थंड होईल असं देखील पूजा आता कृष्णाला सांगू लागते. मग मी आता येते, चल असं बोलून ती आता तिकडनं निघायचा सुद्धा प्रयत्न करते. आता जेव्हा पूजा जेवढं काही कृष्णाला बोललेली असते ना, त्या सगळ्या गोष्टीचा विचार ना इथे असणारी ही कृष्णा करत असते. कृष्णाच्या मनामध्ये सारखे तेच विचार फिरत असतात आणि तिला आता कळून चुकलेलं असतं की नाही, आपण आपल्या बहिणीचं प्रेम मिळवून द्यायला हवं. आणि त्यासाठी आता जेव्हा पूजा निघून जाते ना, तेव्हा कृष्णा एकटीच असते आणि एकटीच बडबडत असते. तिला आता कळून चुकतं की नाही, काहीतरी गफलत झाली आहे, आपण आपल्या बहिणीचं प्रेम मिळवून द्यायलाच हवं. पण अडळरावाने सुद्धा तिला समजवलेलं असतं, पण यामध्येच पूजाने येऊन तिचे कान भरलेले असतात. पूजा तर निघून गेलेली असते, पण आता पूजा निघून गेलेली असतानासुद्धा कृष्णाला पूजाचे बोल आठवू लागतात. पूजाला डी हवा आहे, डी तिच्या नशिबात होता, पण मी तिच्याकडनं तो काढून घेतला नाही.
माझं चुकते, मला आता या दोघांना एकत्र आणावंच लागेल. तर पुढील भागामध्ये पाहिला मी तर डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आता डिस्चार्ज मिळाला आहे, तुम्ही ह्यांना घरी घेऊन जाऊ शकता. दुष्यंत खूप जास्त खुश असतो, पण आता कृष्णा घरी यायला नकार देते. ती सरळ सांगते, आबा मी येणार नाही. मग आता दुष्यंत जो आहे तो मात्र कृष्णाकडे बघतच राहतो. मग आता भक्तीसोबतच ती घरी जायला निघते, म्हणजेच आता ती तिच्या माहेरी जाते. इकडे मात्र आता कृष्णा घरी येणार नाही आहे पुन्हा, म्हणून जयकांत आणि त्याचसोबत आणि सावित्री नाचत असतात. तर इकडे मात्र बायजासुद्धा खुश असते. मग आता दुष्यंत समोरून जाताना कृष्णाला पाहतो, तेव्हा अडयराव त्याला म्हणतात की चल पोरं आपल्याला घरी जायला हवं, पण मी आता घरी येणार नाही, कारण घरी आलो की मला सतत कृष्णाची आठवण येईल, हे सुद्धा तो बोलून दाखवतो. दुसरीकडे आता कृष्णा ही पोचलेली असते घरी आणि कृष्णा भक्तीला सांगते की आता नाही मला माझ्या संसाराची पर्वा, आता काही झालं ना तरीसुद्धा मला पूजेला आणि दुष्यंत सरकारांना एकत्र आणावं लागेल. त्यांचं दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, तर त्या दोघांना मी एकत्र आणेनच असा तिने निर्धार केलेला असतो. पण आता भक्तीच दुष्यंत आणि कृष्णाला कशा पद्धतीने जवळ आणते हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.